श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवंताची अलौकिक लीला. भगवंतानी आपल्या वडिलांकरवीच एक मोठा यज्ञ समारंभ, यज्ञ महोत्सव करून घेतला. सगळ्या देवदेवतांना आनंद वाटला, ऋषींना आनंद वाटला. एक दिवस अथैकदात्मजौ प्राप्तो कृतपादाभिवंदनौ. एक दिवस रामकृष्णांनी वडिलांना नमस्कार केला. वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही भावांचं कौतुक करून म्हटलं, कृष्ण कृष्ण महायोगिन संकर्षण सनातन जाने वामस्य यत् साक्षात प्रधान पुरुषौ परौ. ऋषींच्या तोंडून तुमचं कौतुक ऐकलंच आहे, महिमा ऐकलाच आहे. हे कृष्णा, हे महायोगी संकर्षणा, तुम्ही दोघंही सनातन आहात. तुम्ही दोघंही सर्व जगाचे साक्षात कारणस्वरूप, प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक असे परमेश्वर स्वरूप आहात, हे मी जाणतो. जाने वामस्य यत् साक्षात, हे मला माहिती आहे. यत्र येन यतो यस्य यस्मै यद यद यथा यदा. तुम्ही या जगाचे आधार, निर्माते, निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही या सृष्टीची निर्मिती केली आहे. हे ज्यावेळी, ज्या रूपात जे काही असतं, होतं, ते सगळं आपणच आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच असून त्यांच्या पलीकडे असणारे, त्यांचे नियामक असे साक्षात भगवान सुद्धा तुम्हीच आहात. हे इंद्रियातीता, हे अजन्मा परमात्मन, हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच निर्माण केले असून यामध्ये तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश केला आहे. तसंच तुम्हीच प्राण म्हणजे क्रियाशक्ती आणि जीव म्हणजे ज्ञानशक्ती होऊन याचे पालन पोषण करत असता. प्राणादीनां विश्वसृजान शक्तयो याः परस्यताः. आपण क्रियाशक्ती प्रधान प्राण आदींमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचे जे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवता, ते तुमचेच सामर्थ्य, कारण ते तुमच्यासारखे चेतन नसल्यामुळे तुमच्या अधीन आहेत. तुमच्यामुळे त्यांना क्रियाशक्ती प्राप्त होते. हे प्रभो, चंद्राचे चांदणे, अग्नीचे तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्र, वीज आदींचं चमकणं, पर्वतांचे स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती आणि गंधरूप गुण, हे सर्व वास्तविक तुम्ही स्वतःच आहात. हे परमेश्वरा, ज्याच्यामध्ये तृप्त करण्याची, जीवन देण्याची शक्ती आहे, ते पाणी आणि त्याचे द्रव्यत्व, हे सगळे आपण आहात. हे प्रभो, इंद्रिय शक्ती, अंतःकरणाची शक्ती, शरीराची शक्ती, त्याची हालचाल, चालणं फिरणं, वायुशक्ती, या सगळ्या आपल्यामध्येच आहे. दिशा आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे आकाश, हे सुद्धा तुम्हीच आहात. आकाश आणि त्याच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द म्हणजे परावाणी, नाद म्हणजे पश्चंती, ओंकार, तसेच अनेक वर्ण म्हणजे मध्यमा, आणि पदार्थांचे वेगळेपण दाखवणारी पदस्वरूप वैखरी, ही वाणी, सगळं काही आपणच आहात. भूतानामपि भूतादि रिंद्रियाणांच तैजसः. इंद्रिय, त्यांची विषयांना ग्रहण करण्याची शक्ती
आणि त्यांच्या देवता आपणच आहात. बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाची शुद्ध स्वरूपाची असणारी स्मृती सुद्धा आपणच आहात. नश्वरेष्व भावेषु भूतमात्रांमध्ये त्यांचे कारण तामस अहंकार, इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारण असणारा सात्विक अहंकार, त्याचप्रमाणे जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी अविद्या, हे सगळं काही तुम्हीच आहात. सत्वम रजस्तम इति, सत्व रज तम हे त्रिगुण आपणच आहात. परब्रह्मस्वरूप तुमच्यामध्ये योगमायेच्या द्वारा कल्पिल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी, हे सगळं आपण आहात. भगवान, जसं माती आदी वस्तूंचे कार्य असणाऱ्या घडा झाडे आदींमध्ये माती असते, त्याचप्रमाणे सर्व नाशवंत पदार्थांमधील अविनाशी तत्व तुम्हीच आहात. म्हणून हे जन्म आदी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत. जेव्हा तुमच्या ठायी यांची कल्पना केली जाते, तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता. एरवी तर आपण निर्विकल्प परमार्थ स्वरूप फक्त फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. सत्व रज तम या 3 गुणांच्या प्रवाहरूप या देहात तुमचे सर्वात्मक असे सूक्ष्म स्वरूप जे अज्ञानी जाणत नाहीत, ते आपल्या देहाभिमानरूप अज्ञानामुळे कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनो या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकणारे आणि केवळ मायेच्या स्वरूपात अडकून पुन्हा पुन्हा या सृष्टी चक्रामध्ये फिरणारे जीव कशामुळे फिरतात? तर केवळ फक्त आपलं विस्मरण, आपण त्यांच्यामध्ये सूक्ष्म रूपाने आहात, हे सुद्धा त्यांना कळणं तेवढंच गरजेचं आहे. मंडळी, भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांच्या वडिलांचा हा संवाद तुमच्या माझ्यासाठी किती बघा ना मार्गदर्शन करतो. खरंच आपल्याला फक्त आपल्यामध्ये व्याप्त तो भगवान, आपली त्याची आपल्याला भेट घडवून आणायची आहे. फक्त मायेमुळे बाकीच्या व्यापात आपण इतके गुंतलेलो आहोत की केवळ आपल्याला आपल्याजवळ असलेला भगवान जर आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही आणि आपल्याला तो जाणवून घ्यायचा नाही म्हटल्यावरती आपल्या इतकं अभागी कोण असणार आहे सांगा मला? का जवळी तुझ्या असुनी तो श्रीराम कशाला फिरशी रानो रान. जवळी तुझ्या असुनी श्रीराम, का बरं हे फिरणं कधीतरी थांबलं पाहिजे. अहो, वसुदेव महाराज म्हणतायत, योगायोगाने मला सर्व सामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असे मनुष्य शरीर प्राप्त झाले, पण तुमच्या मायेमुळे मी माझ्या खऱ्या कल्याणरूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध राहिलो आणि बेसावध राहिल्यामुळे हे सगळे आयुष्य फुकट गेल्यासारखे मला वाटते. प्रभो, हे शरीर म्हणजे मी आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे, या प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यांनी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकलंय. तुम्ही दोघं आमचे पुत्र नाही, तर प्रकृती आणि सर्व जीवांचे स्वामी आहात. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठीच तुम्ही अवतार धारण केला आहे. ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होतीच. म्हणून हे दीनबंधो, मी आज तुमच्या चरणकमलांना शरण आलो आहे. कारण शरणागतांचे संसार भय नाहीसे करणारे आपणच आहात. पुरे झाली ही इंद्रियांची विषय लोलुपता. यांच्यामुळेच मी शरीराला आत्मा आणि परमात्मा असणाऱ्या तुम्हाला आजपर्यंत पुत्र समजत होतो. सुती गृहे ननु जगाद भवान जोनौ संजज्ञ इत्यनुयुगं निज धर्म गुप्तै नानातनुर्ग गगनवद विदधज्ज हासी को वेद भुम्न उरुगाय विभूती मायाम. प्रभो, प्रसूतिगृहातच तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की मी जरी अजन्म असलो तरी सुद्धा मीच तयार केलेल्या धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये तुम्हा दोघांच्या द्वारे अवतार धारण करतो. हे भगवान, तुम्ही आकाशाप्रमाणे अलिप्त राहूनही
अनेक शरीर धारण करता आणि सोडता, अलिप्त असूनही पुन्हा पुन्हा या सृष्टीमध्ये अवतार धारण करता, सर्वव्यापी अशा तुमच्या विभूतिरूप योगमायेला कोण जाणू शकेल? शुकाचार्य म्हणतात, वसुदेवांचं हे बोलणं ऐकून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने मान खाली घालून मधुर वाणीने हसत हसत म्हणाले, बाबा, आम्हा मुलांना उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असं आम्ही मानतो. हे यदुश्रेष्ठ, आपण सर्वजण, मी, बलराम दादा, हे द्वारका निवासी, किंबहुना संपूर्ण चराचर जग असे सगळे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत असे समजले पाहिजे. आत्मा हा स्वयंप्रकाश नित्य निर्गुण असून त्याने स्वतःच गुणांच्या द्वारे निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रूपात प्रगट होतो. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूत कारणरूपात एक असूनही ज्याप्रमाणे आपले कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रगट अप्रगट होतात, लहान मोठे होतात, एक अनेक होतात, त्याप्रमाणे आत्मा एक असून सुद्धा उपाधी भेदांमुळे अनेक ठिकाणी भासतो. एवं भगवता राजन वसुदेव उदाहृतम. राजा, कृष्णांची ही वचने ऐकून वसुदेवांनी अनेकत्व बुद्धीचा त्याग केला आणि आनंदात मग्न होऊन ते स्वतः स्वस्थ राहिले. हे कुरुश्रेष्ठा, सर्व देवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरुपुत्राला परत आणलेले ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झालेली होती. आता कंसाने मारलेल्या आपल्या पुत्रांची आठवण होऊन दुःखाने देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती दीनवाणी होऊन गोपालकृष्णांना, बलराम दादांना म्हणायला लागली, राम रामा प्रमेयात्मन कृष्ण योगेश्वरेश्वर वेदाहं वा विश्वसृजा मीश्वरावादिपुरुषौ. हे लोकाभिरामा, मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे. हे श्रीकृष्णा, तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहे. तुम्ही दोघंही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आदिपुरुष नारायण आहात हे मला कळालंय. कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन जे शास्त्राच्या आज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंदीपणाने वागत असतात, विहार करत असतात, वागत होते, अशा भूमीला बहार झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघं माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झाला हेही मला माहिती आहे. हे विश्वात्मन, ज्यांच्या पुरुषरूप अंशापासून उत्पन्न झालेल्या मायेचे अंश असणाऱ्या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो, त्या तुम्हाला आज मी शरण आले. तथा मे कुरुतं कामं युवान योगेश्वरेश्वरौ भोजराजहतान् पुत्रान् कामये द्रष्टुमारुताम्. मी असं ऐकलंय, तुम्ही गुरु सांदीपनी ऋषींच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले असताना त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेने त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला. तुम्ही दोघं योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात, म्हणून आज माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसाने मारले होते त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावं. मी त्यांना डोळे भरून पाहू इच्छिते. शुकाचार्य म्हणतात, राजा, आपल्या आईची ही विनंती ऐकली आणि भगवान गोपाल कृष्ण भगवान आपल्या आईचा हट्ट पूर्ण करण्यासाठी पुढे काय काय करते झाले आणि कशा प्रकारे देवकीचे 6 पुत्र परत आणले गेले, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.